नमस्कार, NDTV मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। खरं तर दिवाळी हा सण अगदी तोंडावरती आलेला आहे आणि सगळीकडे त्याची लगबग आपल्याला पाहायला मिळते। आकाशकंदीलं जागोजागी विकायला सुरुवात झालेली आहे, तर फटाक्यांचे स्टॉल देखील पुण्यात जागोजागी लागलेले। पण सगळ्यांची उत्सुकता फक्त एकासाठी असते, ती म्हणजे दिवाळीचा फराळ। दिवाळीचा फराळ जागोजागी हा तयारी नाही तर पॅकिंग करून आता त्या ठिकाणी किंवा जिकडे पोस्ट व्हायला पाहिजे तिकडे पोस्ट होण्यासाठी खरं तर त्याची तयारी सुरू आहे। आपण बघतोय की पॅकिंग असो किंवा सगळी तयारी असो, ही सगळी तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। पुण्यातील गणबोटे फरसाण हाऊसच्या फॅक्टरीमध्ये मी आत्ता आलेली आहे। कोंढवा परिसरामध्ये ही फॅक्टरी आहे आणि इथेच त्यांचं आउटलेट देखील आहे। तर आपण बघू शकतोय की जे चिवडा असो किंवा लाडू असो किंवा शेव असो, त्याची तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात खरं तर आलेली आहे। आत्ता अनेक किलो शेव ही इकडनं पॅकिंग केली जात आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात इथे शेव बनवली जाते। आता आपण या दृश्यांमधनं बघू शकतो की जी तयारी आहे ती तयारी तर झालेलीच आहे, मात्र जे पॅकिंग आहे ते पॅकिंगचं काम सुरू आहे। कारण जसं मी म्हटलं की सगळ्याच गोष्टी अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत। माझ्यासोबत आता गणबोटे परिवारातले सगळे सदस्य आहेत, तर ते आपल्याला नेमकं सांगतील की आत्ता काय काय सगळी नेमकी तयारी झालेली आहे, लोक काय प्रमाणात त्याचं डिमांड आहे किंवा काय आत्ता सगळी तयारी एकंदरीतच दिवाळीच्या अनुषंगाने काय आहे। कारण आपण बघू शकतोय या फॅक्टरीमध्ये लोक बरंच सगळं तयारी करतात किंवा नॉनस्टॉप काम करतात, हे आपल्याला दिसून येते। काकू, स्वागत आहे NDTV मराठीमध्ये। नेमका ही जी सगळी तयारी ही कधीपासून सुरू होते? ही आमचं दसरा झाला की ही तयारी चालू होती। दसऱ्याच्या आधीपासूनच त्याचं कच्चा माल वगैरे यायला सुरुवात होते आणि दसऱ्याला आमचा पहिला पत्र हा स्पेशल चिवड्याचा पडतो आणि तेव्हापासून मग प्रोडक्शन चालूच होतं। साधारणतः आत्तापर्यंत म्हणजे दसऱ्यापासून आज किमान एक 7-8 दिवस झाले असतील, तर काय अंदाजा आहे की किती किलो आपण चिवडा केलेला आहे किंवा किती किलो चकली केलेली आहे आणि कुठे कुठे जातात या सगळ्या ऑर्डर? माझा माल तर सगळीकडेच जातो, बॉम्बेला किंवा म्हणजे ऑल ओव्हर पुण्यामध्ये जातो। परत परदेशामध्ये जे राहणारी मुलं वगैरे असतात तर त्यांचे पण पालक घेऊन जातात आधीच ट्रान्सपोर्ट करण्यासाठी। आणि हा स्पेशल चिवडा तर खूप भरपूर बनतो, त्याचा अंदाजच नाही आहे। या स्पेशल चिवड्यामध्ये असं स्पेशल काय? स्पेशल चिवड्यामध्ये स्पेशल म्हणजे त्यात ड्रायफ्रूट्स वगैरे टाकलेले असतात आणि एक वेगळा मसाला आमचा असतो तयार, तो आम्ही टाकतो, तो घरीच बारीक करून टाकलेला असतो। बस, बाकी काही विशेष नाही। आता हे मी बघतेय की शेव एवढ्या मोठ्या प्रमाणात बनवली जाते, मोठ्या प्रमाणात सध्या आमची खूप फेमस झालेली आहे, तर तिचीच ऑर्डर जास्त असते। ती कर्नाटकमध्ये जाते, जवळजवळ महिन्याला 7-1 किलोची ऑर्डर त्याची असते। अच्छा, आणि मी इथे बघितलं तर की ब्लाइंड स्कूल म्हणजे अंधशाळेला देखील आहे, तर त्यांची काय स्पेशल ऑर्डर आहे या दिवाळी निमित्त? या दिवाळीमध्ये त्यांचं स्पेशल म्हणजे मका चिवडा असतो, स्पेशल चिवडा असतो, हे 2 चिवडे त्यांचे असतात आणि शेव असते, दिवाळी शेव। बरं, आता सगळ्यांना उत्सुकता तर दिवाळी फराळाची असते, पण त्याच्या नेमकी रेट काय, भाव काय, ह्याच्यामध्ये पण त्यांना फार इंटरेस्ट असतो। तर नेमका आपल्याकडे असलेले चिवडा, चकली, लाडू किंवा शेव त्याचे काय साधारणतः भाव आहे? त्याचे तर 480 रुपये किलो लाडू आहे, बेसन लाडू, आणि मोतीचूर लाडू आहे 480 रुपये किलो। काही 520 किलो लाडू आहे, 480 किलो चकली आहे। आणि बाकी जे माझं आहे स्पेशल चिवडा आहे तो 300 रुपये किलो आहे। परत 250 बाकी सर्वसाधारण 250 रुपये किलोच्या रेंजमध्ये असतो। यावेळेस लोकांचा प्रतिसाद कसा आहे? कारण अनेक ठिकाणी GST असू दे किंवा खाद्यपदार्थांवरती GST कमी झालेला आहे, तर लोकांचा प्रतिसाद नेहमीपेक्षा जास्त आहे का? हो, खूप जास्त आहे आणि ह्यावेळेस खरोखरच खूपच जास्त आहे ह्यावेळेस। कारण मी फराळाचं बनवून विकून मी आणि नाही म्हणायची वेळ माझ्यावर येते। अच्छा, मला वाईट वाटतं आत्तापासूनच। तेच आत्ता मला पालक शेवची मला ऑर्डर आहे आणि ती मला नाही म्हणावं लागतंय आणि तोच मला वाटतं की कस्टमरला कसं पाठवायचं ते। बरं, दिवाळी निमित्त NDTV मराठीच्या प्रेक्षकांना काय सांगाल?
दिवाळीच्या शुभेच्छा. NDTV वाल्यांना मी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सांगते. आपण बघितलं की आता मिसेस गणबोटे आणि आपण बघतो की हा जो सगळा लवाजमा आहे, ही जी सगळी तयारी आहे ही दसऱ्यापासून, म्हणजे जे दिवाळीच्या वेळेस जो विकणारा जाणारा जो चिवडा, चकली, लाडू असेल त्याची तयारी ही दसऱ्यापासून खरं तर सुरू होते. आणि आपण आता बघतोय की अंतिम टप्प्यात ते आलेले, पॅकिंग सुरू झालेली आहे. आणि जसं त्यांनी सांगितलं की डिमांड इतकी वाढलेली आहे की काही काही गोष्टींसाठी त्यांना चक्क नाही म्हणायला लागते. पण आता दिवाळी तोंडावरती आलेली आहे म्हटल्यावरती सगळेच लोक बाहेर पडून दिवाळीचा फराळ खरेदी करण्यासाठी येतात. त्याचसोबत NDTV मराठीच्या प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे.